पुढची जोडी जरूर पाहायला मिळते रायझिंग स्टार संघाची. जयवंत भंडारी जे स्ट्राईक एंडला आहेत आणि नॉन स्ट्राईक एंडला कुणाल. गोलंदाजीसाठी मात्र अजित सज्ज झालेत. षटक क्रमांक पहिलं युनायटेड स्पोर्ट्स 4 षटकांची लढत. मैदान क्रमांक 2 वरून जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं, खेळाडूंचं व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण पाहत आहात नवी मुंबई 40+ मास्टर कप आयोजित शहरी विभाग पंचगणी महाबळेश्वरी स्पर्धा. यंदाच्या हंगामामध्येही काही व्यत्यय आल्यामुळे नवी मुंबई बेलापूर स्पोर्ट्स अकॅडमी बेलापूर येथे जरूर खेळवण्यात येते. अंतिमचा दिवस, अंतिमच्या दिवसातील महामुकाबला पाहायला मिळतो. युनायटेड स्पोर्ट्स त्यांच्या विरोधात रायझिंग स्टार. कडू सर तिसरी मॅच कंटिन्यू करते. आवाज येता ना माझा जोरात. हॅलो नमस्कार. सुंदर फटका पण फक्त एकच धाव. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षक मार्कोयाचं. चालू असलेला सामना रायझिंग स्टार विरुद्ध युनायटेड स्पोर्ट्स ऐरोली. दोन्ही संघ विभागातील नामांत बलाढ्य संघ. एकीकडे ऐरोली स्पोर्ट्स क्लब ऐरोली तर रायझिंग स्टार ऐरोली. सुंदर फटका तो झेल सोडलेला आहे आणि एकच धाव. संधी निर्माण केली होती पण संधीचं सोनं करता आलं नाहीये प्रताप शेलार यांना. धाव 1. सुंदर गोलंदाजी अजित महापात्रा यांची. तेवढंच गचाळ क्षेत्ररक्षक झेल सुटलेला आहे. सुंदर गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी, सुंदर कमबॅक आणि पंचांचा निर्णय बघू काय होत आहे. पंचांचा निर्णय नाबाद ठरवल्या पंचांनी. 1 धावची भर. धावसंख्या जरा स्कोर सांग बाळा. 5 रन ना. बॉल किती आहे? 5 चेंडू के धावसंख्या 5. षटक पहिले. फलंदाज कुणाल, फलंदाज कुणाल, गोलंदाज अजित. सुंदर गोलंदाजी, डॉट बॉलची सांगता आणि गडी बाद. सुंदर स्टंपिंग, अतिशय सुंदर टिचित. महेंद्र शिंदे उर्फ धोनी या नावाने प्रसिद्ध असलेले महेंद्र शिंदे सुंदर क्षेत्ररक्षक, अतिशय क्विक आणि गडी बाद झालेला आहे महेंद्र शिंदे. धोनी या टोपण नावाने प्रसिद्ध असलेले महेंद्र शिंदे. षटक 1 संपलेला आहे. धावसंख्या 5, 1 गडी बाद. माझा आहे का? माझा मीच आहे की आता त्याला हेल्प करतो कॉमेंट करायची. अरे हा काय? अरे काय तुला 2 सांगितलं मी आहे म्हणून काय लेखायला करतो बॅट्समन. आता मी युनिटी वाला आहे. बॉलर हा राणाजी. राणाजी हॅलो. रायझिंग स्टारचा 12वा खेळाडू अजूनही अद्याप इथे आलेला नाहीये. प्लीज नम्र विनंती, तुमचा एक खेळाडू इथे पाठवावा. रायझिंग स्टार नेक्स्ट फलंदाज. बॅटिंग नेम, बॅट्समनचं नाव काय? विजय. विजय ना? ओके ओके. पण प्लीज एक खेळाडू पाठवा. गोलंदाज राणाजी. अतिशय जबरदस्त सुरुवात. 1 षटक संपलेलं आहे. 1 गडी बाद, 5 धावा. सुंदर गोलंदाजी राणाजी यांची. झेल उडलेला आहे. संधी आहे पण टिपता आली नाही आणि या 4 धावा. सुंदर फटका जवन त्यांच्याकडून. 4 धावा. फसवा चेंडू होता पण खेळाडू पण तेवढा चाणाक्ष. झेल काही टिपता आला नाहीये आणि 4 धावा.
अतिशय सुंदर सामना चालू आहे. धावसंख्येत भर, धावसंख्या 9, 1 गडी बाद, 9 धावा. सुंदर गोलंदाजी, सुंदर कमबॅक आणि गडी बाद. जर तू मला चौकारा मारलास तर मीही तुला बाद करू शकतो. हे आहेत युनायटेड स्पोर्ट्सचे सर्वस्वा राणाजी, एक ज्येष्ठ खेळाडू, अतिशय फिटनेस राखून खेळणारे खेळाडू, यंग खेळाडूंना एक आदर्श आहेत राणाजी. पहिल्या चेंडू चौकार खाऊन दुसऱ्या चेंडूमध्ये एक सुंदर कमबॅक केलेला आहे आणि गडी बाद केलेला आहे. बॅट्समॅन नेम प्लीज. आलोक. आलोक त्याला साथ देतो विजयला. 2 गडी बाद, 9 धावा. षटक दुसरे रायझिंग स्टार विरुद्ध युनायटेड स्पोर्ट्स ऐरोली. पुढील चेंडू सुंदर फटका मारला ऑन साईडला, पण खेळाडू खाली कैलास जगजाप झेल टिपलेला आहे आणि खेळाडू बाद. सलग 2 चेंडूवर 2 गडी बाद. क्षेत्ररक्षक कैलास जगजाप अतिशय चाणाक्ष आणि सुंदर क्षेत्ररक्षक, तो झेल शक्यतो सोडत नाहीये आणि त्याच्याकडे बॉल गेला म्हणजे खेळाडू बाद होणे जवळजवळ निश्चित असतं. सुंदर गोलंदाजी राणाजींचे. नेक्स्ट बॅट्समॅन बाला. 3 गडी बाद. पहिल्या चेंडूवर चौकार खाल्ल्यानंतर सलग 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेले आहेत राणाजी यांनी. अतिशय सुंदर गोलंदाजी आणि राणाजी ऑन हॅट्रिक. कैलास 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 कैलासने सुंदर झेल टिपलेला आहे. राणाजी ऑन हॅट्रिक. सुंदर फटका. क्षेत्ररक्षक प्रयत्न केलेला आहे पण 2 धावा काही विरघळलेला आहेत. प्रताप शेलार सुंदर फिल्डिंग. चौकार अडवलेला आहे. 2 धावा. धावसंख्या 11. 4 चेंडूवर धावसंख्या 11. 3 गडी बाद. रायझिंग स्टार ऐरोली विरुद्ध युनायटेड स्पोर्ट्स ऐरोली. फलंदाज बाला. सुंदर फटका. पुन्हा प्रयत्न केलेला आहे पण शक्यता झेल जी आहे फक्त 1च धाव. धावसंख्येत भर, धावसंख्या 12. शेवटचा चेंडू षटक दुसरे. धावसंख्या 12. 3 गडी बाद. पुढील चेंडू राणाजी सामना करतील विजय. सुंदर फटका. चेंडू उंची लांबी दोन्ही बरोबर आणि 6 धावा. उत्कृष्ट फटकार. उत्कृष्ट फटकार. लांबी तेवढी, उंची पण तेवढी, मोजून 6 धावा. षटकार. षटक संपलेला आहे. 2 षटकार धावसंख्या झालेल्या आहेत 18. 3 गडी बाद, 18 धावा. अतिशय षटक सुंदर होतं. 18. 2 ओव्हर 3 गडी बाद, 18 धावा. थँक्यू. 4 रोजी पाहिजे ना. येस सर. पुढील गोलंदाज निलेश भोईर. मुंबई पोलीस दलातील एक नामवंत खेळाडू, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, तेवढा चांगला क्षेत्ररक्षक नावाचा खेळाडू मुंबई पोलीस दलातील निलेश भोईर. सामना करतील बाला. निलेश बॉल टू बाला. षटक क्रमांक 3. सुंदर चेंडू. एका धावेची भर. कोशी क्षेत्रात चेंडू गेलेला आहे. धावसंख्येत धावसंख्या झालेल्या 19. 2 षटक आणि 1 चेंडू अखेरीस धावसंख्या 19. 3 गडी बाद. रायझिंग स्टार ऐरोली. पुढील चेंडू निलेश भोईर यांचा. सुंदर चेंडू पण पंचांचा इशारा. हा वाईड चेंडू. अवांतर धावसंख्या झालेली आहे 20.
धावसंख्या 20, 3 गडी बाद. रायझिंग स्टार ऐरोली. पाचगणी टुर्नामेंटचा हा थरार नवी मुंबई बेलापूर येथे हा रंगत आहे दरवर्षीप्रमाणे. सुंदर चेंडू, सुंदर कमबॅक. डॉट चेंडू सांगता निलेश भोळ यांच्याकडून. अतिशय सुंदर गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी. एक काही धाव नाहीये. पुढील चेंडू सुंदर फटका. हा तेवढा सो शिकत त्यांचा इशारा काय बघूया. 2 धावा. सुंदर प्रयत्न होता. वरती गेला वाटतं. हो वरती होय. बॅटनी काढत नाही. बॅट पाहिजे. चेअर घे. ट्राय कर. असते अवकाश. आला बाहेर गेला. दोन धावा. फटका सुंदर होता पण 180चं ग्राउंड असल्या कारणाने फक्त 2 धावा. चौकारीची अपेक्षा होती पण फक्त 2 धाव समाधान. पुढील चेंडू निलेश भोईर यांचा बाला यांच्यासाठी. थोडा सुंदर प्रयत्न. पुन्हा 1 धाव आणि प्रयत्न होता पण नाही. सुरक्षित स्थानात पोहोचलेला आहे खेळाडू. बॉल किती झाले बघा. 5 बॉल. स्कोर काय. 4 बॉल. स्कोर 23. धावसंख्या 23. 4 चेंडू अखेरीस. अजूनही ह्या षटकाचे 2 चेंडू शिल्लक. मोठी धावसंख्या उभारावी लागेल कारण समोर तेवढाच नामांकित संघ आहे युनायटेड स्पोर्ट्स ऐरोली. प्रयत्न आहे विजय आणि बाळाला मोठी खेळी करावा लागणार आहे. प्रयत्न केलेला आहे. फटका सुंदर रंगवलेला आहे. 1 धाव घेतलेली आहे. दुसऱ्या प्रयत्न आणि तोही धावसंख्या 2 धावा पूर्ण. अतिशय सुरेख फटका होता. तेवढी सुरेख क्षेत्ररक्षक कैलास यांच्या मार्फत धावसंख्या 25. या षटकातील शेवटचा चेंडू. षटक क्रमांक 3. अजूनही 1 षटकाचा खेळ इथे बाकी आहे. 4 ओव्हर. पहिली मॅच ही 5 ओव्हरची होती पण पुढील राऊंड आपण 4 ओव्हरची खेळत आहोत कारण आपल्याला बरेच सामने इथे खेळवायचे आहेत. पाचगणी टुर्नामेंटचा हा थरार दरवर्षी महाबळेश्वरला होतो तर काही कारणास्तव आपण बेलापूरच्या या ग्राउंडवरती सामने खेळवतो आहोत पण 30 रंग 30 मजा इथे आपण अनुभव घेत आहोत. सर्वांचा उत्साह त्याच प्रमाणात आहे. 40+, 50+ खेळाडू. शेवटचा चेंडू. सुंदर बॉलिंग. सुंदर सुरेख गोलंदाजी. डॉट चेंडू सांगता. अतिशय सुरेख गोलंदाजी. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट आमचे सहकारी हेमंत ठाकूर यांच्या मार्फत त्यांच्या टीमच्या मार्फत आपल्या पूर्ण टोलांसाठी एक आपलं किट दिलेलं आहे. मेडिकलचा किट आणि नर्स कार्डिक ॲम्ब्युलन्स आपल्या इथं राखीव ठेवलेली आहे जेणेकरून उन्हाचा त्रास जरी कोणाला झाला तरी लगेच ते कळवायचं आहे. पूर्णपणे ते सोय केलेली आहे. धन्यवाद हेमंत ठाकूर सर. बॉलरने मोहन चौथा गोलंदाज मोहन. गेल्या सामन्यामध्ये अतिशय सुरेख गोलंदाजी केली होती मोहन यांनी. सामन्याला कलाटून दिली होती आणि षटक 2 गडी जे बाद केले होते त्यामुळे सामना जिंकता आला युनायटेड स्पोर्ट्सला. तसेच तेच गोलंदाज गोल्डन मोहन. सुंदर गोलंदाजी. तोच प्रयत्न. तेवढा सुंदर फटका. 1 धाव घेतले. दुसरीचा प्रयत्न पण तेवढे क्षेत्ररक्षक निलेश भोईर यांचं सुंदर बॅकअप. निलेश भोईर यांचं 1च धाव. अजूनही 5 चेंडू शिल्लक. धावसंख्येत धावसंख्या 26.
मोठी धावसंख्या उभारावी लागणार आहे, कारण तेवढ्यात संघ ताकदीचा आहे युनायटेड स्पोर्ट्स ऐरोली. अवांतर धावसंख्या वाईट चेंडूची सांगता एक धाव बर धावसंख्येत धावसंख्या झालेली आहे 27. वाईट रामपोळ विना खेळणारा हा संघ, तरीही बलाढ्य वाटणारा संघ युनायटेड स्पोर्ट्स. सुंदर गोलंदाजी, तेवढा सुंदर फटका सजवलेला आहे, एक धाव घेतलेली आहे, दुसरा प्रयत्न केलेला आहे आणि गडी बाद, धावचीत बाद झालेला आहे. बाला एक धाव पूर्ण. क्षेत्ररक्षक प्रताप शेलार यांच्याकडून नवीन बॅट्समन दीपक रायझिंग स्टारचे कर्णधार. बरोबर, बाला आउट झाला. नवीन फलंदाज 27 ना रे, 28 28 सर. दीपक बॉल किती आले? 2 झाले ना मला. अजूनही 4 चेंडूची खेळ बाकी आहे. 4 चेंडूमध्ये मोठे फटके यांना माया लागणार आहेत, कारण बॅट्समन दीपक फलंदाजी स्ट्राईक एंडला आहे. विजय ताकद आहे त्याच्याकडे मोठे फटके मारण्याची, पण तेवढा ताकदीचा गोलंदाज मोहन. सुंदर फटका सुचवलेला आहे, एक धाव घेतलेली आहे, दुसरीचा प्रयत्न पुन्हा केलेला आहे आणि बघूया का 2 धावा सहजरित्या पूर्ण. धावसंख्या 30. अजूनही 3 चेंडूचा खेळ इथे बाकी आहे. मोहन प्रयत्न करतोय आपलं ब्रह्मास्त्र यॉर्कर मारण्याचा, तर तेवढा चाणाक्ष फलंदाज विजय बरोबर सामना करतोय. त्याला माहिती आहे हा गोलंदाज काय गोलंदाजी करणार, त्याचप्रमाणे मला बॅटिंग ही करावी लागणार आहे. 2-2 रन 1-1 रनचा स्ट्राईक रेट चालू ठेवला आहे, पण आता 3 चेंडूमध्ये एखादा जरी मोठा फटका आला तर सामन्यात रंगत निर्माण होईल. चला सुरुवात करायची सामन्याला. सुंदर फटका, तोच गोलंदाज, तोच चेंडू, तोच क्षेत्ररक्षक आणि पुन्हा तोच प्रयत्न, पण आता एकच धाव. सुंदर क्षेत्ररक्षक बोडके यांचं एकच धाव. धावसंख्या 31. जरा पाणी द्यावे बघा, प्लेयर काय म्हणतात पंच. उन्हाचा त्रास होतो असेल तर पाणी द्या. हो उन्हात ना आवाज लीक होते पण ना, या वयात खेळला पाहिजे चेष्टा. मला वाटतं फलंदाज रिटायर्ड होत आहे, थोडासा उन्हाचा त्रास झाला आहे. आता नेक्स्ट फलंदाज तानाजी. काय मालूसरे आहे का? काय नाव काय माहिती आहे का? नॉन स्ट्राईकला तानाजी नाव ऐकलं का अंगात साडी निर्माण होतात, त्या कोंडाण्याची आठवण होते. असे तानाजी. डिस्कस काय होत आहे, अगदी वेळ लावू नका. हे बॉल 2 मागितले मला, 2 ना. अजून 2 चेंडू शिल्लक. लवकरात लवकर सामना सुरुवात करावा, अतिशय वेळ होतोय. अजून आपल्याला पुष्कळ सामने खेळवायचे आहे, त्याची नोंद घ्यावी. ऊन सुद्धा कडक आहे, त्यात तुम्ही खेळता हे खरोखर तुम्हाला मानावं लागेल. सुंदर चेंडू, तीच पद्धत होती. एक धाव घेतलेली आहे, दुसरीचा प्रयत्न केला आहे, थ्रो आलेला आहे, पण 2 धावा पूर्ण. धावसंख्या झालेली आहे 33. शेवटचा चेंडू या सामन्यातील या इनिंगचा घेऊन दे मोहन, फलंदाज दीपक याच्यासाठी. सुंदर प्रयत्न आणि शेवटच्या चेंडूवर गडी बाद झालेला आहे. 33 धावसंख्या जिंकण्यासाठी 34 धावा कराव्या लागतील. 24 चेंडू आणि 34 धावा. हे बॉल जमा करा जरा प्लीज. कुठे बॉल घ्या रे. ओ प्रथम फलंदाजी करताना रायझिंग स्टार ऐरोली या संघाने 4 षटकामध्ये 33 धावा उभारलेल्या आहेत. युनायटेड स्पोर्ट्स संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर त्यांना 24 चेंडूमध्ये 34 धावा कराव्या लागतील.
या संघामध्ये आज संघाचा एक खेळाडू, मोठा खेळाडू रामपोळ इथं गैरहजर आहे. तरीही हा संघ त्या ताकदीने खेळत आहे. त्या संघामध्ये मोठे मोठे फलंदाज, गोलंदाज आहेत. सर्वच संघ ताकदीचे आहेत, कारण 40+ म्हटल्यानंतर फिटनेससाठी खेळणार आहे सगळे संघ. आणि एवढ्या उन्हात, कडक उन्हात आपण खेळतो हे फार महत्त्वाचं आहे. पंचांनी थोडा 1-2 मिनिटात सामना सुरुवात करावा, नम्र विनंती. बंद होत नाही रे माईक ना, माईक चालू होतो, बंद होत नाही. हॅलो. याच्यानंतर होणारा सामना ग्राउंड नंबर 2 आहे ना, हे ग्राउंड नंबर 2 वरती याच्या पुढे सामना युनायटेड प्लस ऐरोली विरुद्ध CBD पोलीस बेलापूर. दोन्ही कर्णधारांना सूचना आहे की टॉससाठी यावे. युनायटेड प्लस ऐरोली विरुद्ध CBD पोलीस बेलापूर. दोन्ही संघांच्या कर्णधारांना ही सूचना की त्वरित संपर्क साधा, माईकची टॉससाठी यावे प्लीज. हेच ते हेमंत ठाकूर यांच्या सहकार्याने आज आपण खरंच मेडिकल किट्स, एक कार्डिक ॲम्ब्युलन्स, खरोखर अतिशय छान प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद हेमंत ठाकूर साहेब, तुमच्या टीमचं आणि तुमचा धन्यवाद. CBD पोलीस आणि युनायटेड प्लस दोन्ही संघाचे कर्णधार प्लीज. चला, पंचांनी सामना सुरुवात करावी. रायझिंग स्टार आणि आपले क्षेत्ररक्षक लावून घ्यावे. युनायटेड स्पोर्ट्स या संघाने आपले फलंदाज. पंचांनी सामन्याला सुरुवात करावी, अतिशय वेळ होत आहे. दोन्ही संघाने याची नोंद घ्यावी, रायझिंग स्टार आणि युनायटेड स्पोर्ट्स. पंच प्लीज, नम्र विनंती आहे. रायझिंग स्टार आपलं क्षेत्र त्वरित लावून घ्यावे आणि युनायटेड स्पोर्ट्स आपले साराचे फलंदाज. CBD पोलीस आणि युनायटेड प्लस या दोन्ही संघाचे कर्णधारांना नम्र विनंती आहे की टॉससाठी यावे. पुढील होणारा सामना हा तुमचा असेल. एक इनिंग संपलेली आहे, हा 4 ओव्हर नंतर तुमचा सामना होणार आहे, याची नोंद घ्या. पुढील 5 मिनिटांमध्ये CBD पोलीस आणि युनायटेड प्लस दोन्ही संघाचे कर्णधार किंवा कुठलाही खेळाडू माईकचा संपर्क साधावा. धन्यवाद. काल थोडंसं नाही, काल 2 दिवस कमी होतं, आज परत आले. काल आणि परत
चला लवकर लवकर सामन्याला सुरुवात करावी. रायझिंग स्टार हो सांगितलं. युनायटेड प्लस सीबीडी पोलीस प्लीज. युनायटेड प्लस चेक कर्णधार पापाजी गायकवाड कुणाल रोहन प्लीज संपर्क साधावा टॉस साठी. चला सामन्याला सुरुवात होते. ते 34 धावांचं आव्हान 4 षटकामध्ये. चोवीस चेंडू अखेरीस धावसंख्या 34 यांची गरज. बॅट्समन आहे कैलास, स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला आहे मार्को प्रशांत मार्को. गोलंदाज सुनील मागील सामन्यामध्ये अतिशय सुरेख गोलंदाजी केली यांनी. षटक पहिलं हाताळलं होतं. कैलास पण वय वर्ष 50 वेळी खेळाडू प्रशांत मार्को. कैलास जगजा वय वर्ष 50 आणि समोर गोलंदाज आहे सुनील वय वर्ष 50. बॉलर सुनील, गोलंदाज नेम सुनील, बॅट्समन कैलास. हा हो युनायटेड प्लसचे कर्णधार. टॉस करायचा आहे. सीबीडीचे खेळाडू आलेले आहेत. तुम्हाला प्रत्येक वेळा वॉर्निंग देऊन तुम्ही येत नाहीयेत. तुम्हाला दंड लावावा लागणार आहे. नम्र विनंती. पहिला चेंडू सुंदरचा फटका मारलेला आहे. 1 धाव घेतलेले. दुसरीचा प्रयत्न पण तेवढा सुना क्षेत्ररक्षक 1 आणि 1च धाव. 1 चेंडू अखेर 1 धाव. फलंदाज प्रशांत सामना करतील गोलंदाज सुनील याचा. एक आक्रमक असा फलंदाज प्रशांत मार्को. त्याची ओळख असते की फक्त षटकार आणि चौकार. पण त्यांनी मागील सामन्यामध्ये अतिशय सुंदर गोलंदाजी करून सामना जिंकून दिला होता. अष्टपैलू खेळाडू प्रशांत सामना करतील सुनील याचा. टॉस करून घ्या. खेळाडू आलेले प्लीज टॉस करून घ्या. युनायटेड प्लस आणि सीबीडी पोलीस. सुंदर गोलंदाजी, सुंदर तेवढा फटका. 1 धाव घेतलेली आहे. दुसरीचा प्रयत्न केलेला आहे. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केलेली आहे. पुन्हा एकदा मिसफील्ड झालेला आहे. मागे आणि दोषी क्षेत्रात गच्चाव क्षेत्ररक्षक आणि 3 धावा. टोटल 3 धावा. आता टॉस होते युनायटेड प्लस विरुद्ध सीबीडी पोलीस. टॉस कोण जिंकलेला आहे? युनायटेड प्लस टॉस जिंकलेला आहे. थोड्या वेळात आपल्याला कळवा आपला निर्णय. धन्यवाद. फिल्डिंग घेतलेली आहे युनायटेड प्लस यांनी टॉस जिंकून. सुंदर गोलंदाजी, निर्धाव चेंडू. मागील चेंडूमध्ये 3 धाव भेटलेला आहे. आता हा निर्धाव चेंडू. 3 चेंडूची सांगता झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे 4 बरोबर ना. 4 3 चेंडू 4 धावा. ओके 3 चेंडू 4 धावा. सुनील सामना करतील प्रशांत मार्को. सुंदर गोलंदाजी. काहीशी ऍक्शन जी आहे गोलंदाजीची ती मला वाटतं आपण पाहिलं असेल तर आफ्रिकेचा गोलंदाज होता पॉल ॲडम्स लेफ्टन. त्यात थोडी झुलती मिळती आहे. अतिशय सुरेख गोलंदाजी. मागील सामन्यात सुद्धा त्यांनी अतिशय छान गोलंदाजी केली होती. तेच गोलंदाज पुन्हा एकदा मार्कोला थांबून ठेवलेले त्यांनी. 2 चेंडू डॉट काढलेले आहेत सलग. पुढील चेंडू. सुंदर चेंडू फटका मारलेला आहे. क्षेत्र खाली येतोय आणि ह्या झेल बाद. मोठा मासा जाळ्यात अडकला. कॅच कोण?
तानाजीने किल्ला लढवलेला आहे आणि सुंदर जय घेतलेला आहे. आणि फलंदाज बाद प्रशांत मार्को. पुढे फलंदाज निलेश सोनुले, एक नवी पोलीस दलातील एक खेळाडू निलेश सोनुले सामना करतील सुनीलेचा. अतिशय सोरी गोलंदाजी. अतिशय सुरेख गोलंदाजी. 5 चेंडू अखेर फक्त आणि फक्त 4 धावा आणि 1 गडी बाद करण्यात त्याला यश आलेलं आहे. बॅट्समन नेम्स निलेश सोनुले. फलंदाज निलेश सोनुले आणि कैलास जगजाप या जोडीवरती मदार असेल. 34 धावांचं आव्हान. अजूनही 30 धावा करायच्या आहेत. फक्त 4 झालेल्या आहेत. षटकातील शेवटचा चेंडू. सुरेख गोलंदाजी. चक्रव्यूह रचलेला आहे. सुंदर फटका. 1 धाव घेतलेली आहे. दुसरीचा प्रयत्न असेल आणि प्रयत्न केलेला आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. षटक अतिशय सुंदर होतं. फक्त 6 चेंडूत 6 धावा आणि 1 गडी त्यांनी बाद केलेला आहे. मौल्यवान हिरा असा टिपलेला आहे प्रशांतच्या रूपाने. सुनीलेने फार छान गोलंदाजी. ट्राय केलं चल. त्यांना काय दिसणार तिकडून, फक्त बोलणार ते. चला सामन्याला सुरुवात. पुढील गोलंदाज बॉलर नेम दादा बॉलर सांग कोण आहे. आलोक. पुढील गोलंदाज आलोक आणि फलंदाज कैलास जगजाप. कैलास आहे एक नामवंत खेळाडू. अतिशय वाकडी फिटनेस त्याची आहे. वय वर्ष 50+ हा खेळाडू. पण क्रिकेटवर त्याचं निशांत प्रेम असा खेळाडू कैलास. युनायटेड स्पोर्ट्सचा एक खंबा फलंदाज. अतिशय सुनील यांनी अतिशय सुरेख गोलंदाजी केली. 6 धावा देऊन गडी 1 बाद केलेला आहे. सुरेख चेंडू. पहिला फटका पण तेवढा सुंदर. 1 धाव घेतलेली आहे. दुसरीचा प्रयत्न असेल पण नाही. तेवढा सुंदर क्षेत्ररक्षक. फक्त मोठा फटका मारून नाही देत आहे. सुरेख गोलंदाजी करतायत. 1 आणि 2 अशा धावसंख्या मिळत आहेत. सुंदर गोलंदाजी. मागील सामन्यात सुद्धा अतिशय सुरेख गोलंदाजी केली होती आणि याही सामन्यात सुरुवात सुरेख केली आहे. डॉट चेंडू सांगता चेंडू काय समजला नाही निलेश सोनुले यांना. ताकद आहे या खेळाडूमध्ये मोठे फटके मारण्याची. एका ते सामना फिरू शकतो. सुंदर फटका मारलेला आहे आणि हा षटकार. मी आत्ताच बोललो या खेळाडूची क्षमता आहे मोठे फटके मारण्याची आणि त्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि 6 धावा वसूल केलेल्या आहे. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 13. 3 चेंडू अखेर धावसंख्या 13. अजूनही 21 धावाची गरज. राहिलेल्या 15 चेंडूमध्ये 21 धावाची गरज. प्रयत्न सुंदर होता क्षेत्ररक्षकाचा पण काही झेल टिपता आला नाही आणि चेंडू सीमा पार. 6 धावा. पुढील चेंडू आलोक्याचा. फलंदाज निलेश. पुन्हा हा जॉट चेंडू आणि पंचांचा निर्णय. गडी बाद. अतिशय सुरेश स्टंपिंग. क्या बात आहे. षटकार मारल्यानंतर सुरेख कमबॅक केलेला आहे आलोक्याने. किपरचं नाव नाही बाबा. किपर बाला. अतिशय चाणाक्ष किपर. चतुर चाणाक्ष बाला. बाला 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 आणि सुंदर कामगिरी केलेली आहे आणि एक मोठा मासा
अडकलेला आहे. मागील सामन्यातील सामनावीर प्रताप शेलार यांनी एकट्याच्या जीवावरती फलंदाजी केली होती आणि आता तो पाचारण झालेला आहे, आगमन झालेलं आहे, त्याचं जबाबदारी पुन्हा आहे त्याच्यावरती. प्रयत्न होता आणि वाईट चेंडू, अंपांचा इशारा, वाईट चेंडू. एक धावसंख्येत धावसंख्या झालेली आहे 14. प्रताप बॉल किती आहे बाळा? बॉल किती अजून? 2 बाकी आहेत का? अजून 2 चेंडू शिल्लक. घोषित एकेरी धाव, घोषित क्षेत्र गेलेला आहे. एकच धाव, मोठे फटके मारून देत नाही आहे गोलंदाज. त्याला माहिती आहे प्रताप शेलार काय करू शकतो, त्या बघून सुंदर गोलंदाजी. धावसंख्या आली 15. या षटकातील शेवटचा चेंडू प्रताप शेलार यांच्यासाठी. इशारा, वाईट बॉल. धावसंख्या 16. अजूनही चेंडू एक शिल्लक. अलोकेचा अतिशय सुंदर गोलंदाजी केलेली आहे, अतिशय सुंदर गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी. मोठा फटका मारू दे. एक धाव घेतलेले. दुसरीचा प्रयत्न. गच्चाळ क्षेत्ररक्षक, गच्चाळ मिसअंडरस्टँडिंग झालेली आहे त्यांची. 2 धावा पूर्ण. धावसंख्येत धावसंख्या झालेली आहे 18. 2 षटका अगे धावसंख्या 18. अजून 16 धावांची गरज. येणाऱ्या 12 चेंडूत 16 धावा. प्रताप आणि कैलास यांना ती जबाबदारी घ्यावी लागणार आहे. पुढील गोलंदाज, बॉलर नेम प्लीज. दादा बॉलर नेम. संदीप. 12 चेंडू अखेर. 12 चेंडू आणि 16 धावेची गरज. सामना अतिशय रंगतदार परिस्थिती येऊन पोहोचलेला आहे. 12 चेंडू 16 धावा. फलंदाज कैलास, गोलंदाज संदीप. काहीतरी कानमंत्र बोलतो गोलंदाजाला, अशी गोलंदाजी कर, असं कर. संदीप बोल टू कैलास. 12 संदीप गोलंदाज कैलास. अरे कैलास बॅट्समन आहे बांधर मित्रा. हो थोडस मिसअंडरस्टँडिंग होतं, पण 2 धावा पूर्ण. प्रताप शेलार अतिशय चाणाक्ष आणि चपळ असा धावपट्टू आहे. 2 धावा. जिथे 1 धाव एकेरी होती तिथे 2 धावा घेतलेल्या आहेत. 1 चेंडू 2 धावा. राहिलेले 11 चेंडू आणि 14 धावांची गरज. कैलास सुंदर फटका मारलेला आहे आणि मिस झालेला आहे आणि कैलास जगजाप पास झालेला आहे. सुंदर कमबॅक. आता फलंदाजी झालेले आहेत जावेद शेख, एक नामांकित खेळाडू. नवी मुंबई, ठाणे, पनवेल बरेच ठिकाणी आपल्या यंग कारकिर्दीत मैदान गाजवलेला खेळाडू जावेद शेख. सामना केलेला संदीप याचा. फटका सुंदर मारलेला आहे. खेळ पण गाडी बाद. मोठा मासा अडकला. जावेद शेख याही सामन्यात तो चेंडू खेळलेत आणि तिथेच आउट झालेले आहेत. कॉपी बुक शॉट होता मागील सामन्याला का, आणि हॅट्रिकची संधी. काय कमबॅक केलेला आहे संदीप याने. आता राहिले 9 चेंडू आणि धावा. निलेश भोईर. 2 धावा ना. पंच 2 धावा का 1 धावा? 2. ओके, थँक्यू. 2 धावचे भर. धावसंख्या किती आले बाळा? 30 ना. 22 सॉरी. अजूनही 12 धावांची गरज. राहिलेले 8 चेंडू आणि 12 धावा. फलंदाज मुंबई पोलीस दलातील एक मोठा खेळाडू निलेश भोईर.
एक चांगला गोलंदाज आहे, पण त्याला आता बॅटिंग करायला लागणार आहे का संघ अडचणीत आलेला आहे. कारण प्रशांत मार्को, निलेश सोनवणे, जावेद शेख आणि कैलास जगजाव असे मोहरे त्यांनी गमावलेले आहेत. असं संपूर्ण मदार, निलेश भोईर आणि प्रताप शेलार यांच्या खांद्यावरती राहिलेले 8 चेंडू आणि 12 धावांची गरज. कारण या लीग मॅचेस आहेत, प्रत्येक संघाला प्रत्येकाबरोबर मॅच खेळायची आहे. टोटल 3 मॅच खेळायचे आहेत. ही दुसरी मॅच आहे युनायटेड स्पोर्ट्सची. परत तोच फटका, तोच प्रयत्न आणि धावसंख्या 1. एकेरी धाव. 7 चेंडूमध्ये 11ची गरज. अजूनही सामना मागे आहे, कारण तेवढे सुरेख गोलंदाजी होते. मला वाटतं ह्या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला पाहिजे, कारण मला वाटतं यांच्याकडे हे सुद्धा चांगला गोलंदाज आहेत. त्यांनी मागील सामन्यामध्ये अतिशय सुरेख गोलंदाजी केली होती. 4थ्या ओव्हरमध्ये राखून ठेवलेला गोलंदाज. 7 चेंडू 11 धावेची गरज. पुढे येऊन प्रयत्न केला होता, 1 धाव घेतलेली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव संख्या पण पूर्ण केलेली आहे. धावसंख्या 2 झालेल्या आहेत आणि शेवटच्या षटकामध्ये गरज असेल ती 9 धावांची. 6 चेंडू 9 धावेची गरज युनायटेड स्पोर्ट या संघाला. 6 चेंडू 9 धावा. छोटी धावसंख्येवरती पण अतिशय सामना रंगतदार ठरलेला आहे. मागील सामन्यामध्ये 55 धावसंख्या उभारली होती. या सामन्यामध्ये 34 धावा करताना सुद्धा सामना रंगतदार होतोय. याचा अर्थ की समोरचा संघ सुद्धा तेवढाच तुल्यबळ आहे. रायझिंग स्टार ऐरोली. फलंदाज प्रताप शेलार यांच्यावरती पूर्ण मदार आहे की तुम्हाला 6 चेंडूमध्ये 9 धावा कंपल्सरी विन, कंपल्सरी चेस आहे. तुम्हाला 9 धावा ह्या कराव्या लागतील, याची नोंद घ्यावी. बॉलरचं नाव काय आहे? कुणाल. एक लेफ्ट आर्म पेसर कुणाल. कुणालची जबाबदारी आहे 6 चेंडूत 9 धावा रोखायची. दोन्ही संघांना समान संधी आहे. 50-50 सामना. 9 धावा ह्यांना कराव्या लागतील आणि ह्यांना 9 धावा ह्या रोखाव्या लागतील. सॉरी, लेफ्टी रायटी गोलंदाज आहे, माफ करा. डॉट चेंडूची सुरुवात अतिशय सुरेख गोलंदाजी, भन्नाट वेग होता. 5 चेंडू अखेरीस धावसंख्या हवी आहे 9. 5 चेंडू आणि 9 धावा. दोन्ही रायटीज आहेत. सुंदर फटका प्रयत्न केलेला, 1 धाव घेतलेली आहे. दुसरी धावाचा प्रयत्न आणि दुसरी धावाही पूर्ण केलेली आहे. 2 धावेची भर. 4 चेंडूमध्ये 7 धावांची गरज, याची नोंद घ्यावी. कंपल्सरी चेस आहे. 7 धावा तुम्हाला कराव्या लागतील. 4 चेंडू के 7 धावा. स्कोर बरोबर ना बाळा? बरोबर ना? परत मी बोलत राहायचो, मिस्टेक होईल ना. हो, 4 चेंडू 7 धावा. फटका उंच मारलेला आहे. खेळाडू खाली येतोय, बघूया झेल होतोय का, आणि झेल सुटलेला आहे. संधी होती, संधीचं सोनं करता आलं नाहीये, कारण मोठा मासा होता. एक संधी सोडलेली आहे आणि संधी सोडून 2 धावा दिलेल्या आहेत. 3 चेंडू अखेरीस 5 धावांची गरज. सामना रंगतदार. सुरेख गोलंदाजी कुणाल यांच्याकडून. संधी निर्माण केली होती पण झेल सोडलेला आहे. अशी पकडो कॅच जीतो मॅच ही म्हण आहे, पण ती काही टिपता आले नाहीये. कॅचेस विनिंग द मॅचेस. 3 चेंडू मध्ये 5 धावांची गरज. सुंदर
तेवढी ताकदीची फलंदाजी, तेवढी ताकदीची गोलंदाजी, पण क्षेत्ररक्षकांनी तेवढीच साथ दिली पाहिजे आणि ती काही साथ देत नाही क्षेत्ररक्षक. आत्ताच धावांचं चित्र काही बदली झालं असतं. 3 चेंडू 5 धावा. कुणाल बोल्डू प्रताप. अतिशय सोरे गोलंदाजी. 3 चेंडू 5 धावा, 5 धावा 3 चेंडू. हा पंचांचा इशारा काही येत नाहीये. पंचांचा इशारा काही येत नाहीये. बॉल लेफ्ट केला होता. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. 2 चेंडू मध्ये 5 धावांची गरज. 2 चेंडू 5 धावा. सुरेख गोलंदाजी. आता वाईट चेंडू दिलेला आहे आणि लक्ष द्यावे पंचांनी. खेळाडू घालू नये. पंच आहेत, पंच पाहतील. मागे खेळाडू कोणीही बोलू नये. फक्त कर्णधार बोलणार आणि पंच बोलणार. वाईट बॉल, फक्त वाईट बॉल ना पंच. थँक्यू. किती बाकी आहे? 2 बॉल 4. 2 चेंडू 4 धावा. चेस कंपल्सरी. अगदी खेळाडूंनी उचल. पंचा निर्णय अंतिम राहील. प्लीज नम्र विनंती खेळाडूंना. पंचांवर उचल घालू नये कोणीच. फक्त कॅप्टन व्यतिरिक्त कोणी बोलू नये, नाहीतर तुमच्यावर दंड लावण्यात येईल धावांचा. याची नोंद घ्यावी. 2 चेंडू 4 धावा. फटका मारलेला आहे आणि 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 पंचांचा निर्णय 2 धावा. 2 धावा. एका चेंडू मध्ये 2 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे. पोलमुळे फटका सुंदर होता. सुंदर गोलंदाजी कुणाल याची. 1 चेंडू 2 धावा. 2 धावा 1 चेंडू. सायलेंट. फटका मारलेला आहे. 1 धाव घेतलेली आहे. दुसरीचा प्रयत्न असेल आणि आणि गाडी बाद. एका धावेची किंमत तुमच्या जाणव रमेश बाबू. एका धावेनी पराभव. युनायटेड स्पोर्ट्स संघाला हादरा. अतिशय सुरेख गोलंदाजी कुणाल्याची. 6 चेंडू मध्ये 9 धावा डिफेन्स करणं ही फार मोठी गोष्ट आहे. मोठा फटका मारून दिला नाहीये. सिंगल डबल मध्येच मॅच चालली आणि एका धावेनी पराभव.